स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। उर्मिलाचा फोन होता. अवंतीशी बोलायचं होतं तिला. बोलू द्यायचं होतंस म्हणून तेवढंच बरं वाटलं असतं तिला. एवढ्यातच कशाला हो सांगायचं? अशा बातम्यांना लगेच पसरतात. लोक वरवर सहानुभूती दाखवतात, आपसात वाटेल त्या चर्चा करतात. सगळा दोष शेवटी मुलींना देतात. खरं काय घडलं असेल याचा विचार सुद्धा करत नाहीत. म्हणतील श्रीमंतीला हुरळून मुलगी दिली. एवढी शहाणी समजत होती स्वतःला अवंती. काय झालं? आपलंच हसं होईल. या विचारांनी डोकं बधीर होतं बघ. काल कॉलेजमध्ये पिरियड घेता घेता ब्लँक झालो मी एकदम. पोरं सगळी कुजबुज करायला लागली तेव्हा लक्षात आलं शेवटी काय नाही, पिरियड सोडून स्टाफ रूम मध्ये येऊन बसलो. चहा घेता थोडा? निधि, हमारे टिकट्स आ गए हैं और मेरा वीजा वो भी आ गया है। अब जाने में कुछ ही दिन बाकी है। लेकिन पुत्र, फिर से सोच ले, तू ये ठीक नहीं कर रही है। और क्या करूं मैं माँ? उसने कैसे 1 मिनिट में डिवोर्स पेपर्स पर साइन कर दिया. त्याला काहीच वाटत नाहीये मामा. डॅडी सुद्धा माझ्यावर चिडले होते. पण अशा परिस्थितीत मी काय करू शकत होते? मैं अपने आप को उसके ऊपर लाद तो नहीं सकती थी. मेरी लाख कोशिशों के बावजूद मैं उसके दिल में अवंतिका की जगह नहीं ले पाई थी. मैं यूएस जाकर डैड को बिजनेस में हेल्प करूंगी. मैं अपने आप को इतना बिजी रखूंगी कि अनीश का ख्याल मेरे दिमाग में भी नहीं आएगा. पुत्र, इतना मत सोच पुत्र. खुद को इतनी तकलीफ मत दे. सुबह से तूने कुछ खाया नहीं है. चल थोड़ा सा खा ले बेटा. थोड़ा सा खा ले. नहीं बीमार पड़ जाएगी वैसे. थोड़ा खा ले. और थोड़ा खा ले बेटा. अरे क्या हुआ? क्या हुआ पुत्र? क्या हुआ? कुछ नहीं मामा, वो वॉमिटिंग जैसे हो रहा है. क्यों? बाहर कुछ खा लिया था क्या? 3-4 दिन से कुछ हो रहा है. 3-4 दिन से? निधि, कहीं
सलील, हम्म. तुझा काही आक्षेप नाही ना? कशाबद्दल? अरे नाही रे, मी म्हटलं ही गाडी नंतर ती फॅक्टरी हे सगळं मी रीमाच्या नावावर केलं ना, म्हणून मी म्हणते रे. नाही नाही, काहीच कारण नाही. मला सांगा, आई, मी आणि रीमा काय वेगळे होत का? नाही रे. उलट तुम्हाला सांगतो, आमचं घर सुद्धा बाबांनी आईच्या नावावरती केलंय. काय? पण तुझं नाव नॉमिनी म्हणून आहे ना तिथे? का सगळं मुलींच्याच नाही नाही, आम्ही तिघही नॉमिनी आहोत. उलट सगळ्यात जास्त शेअर्स माझ्याच नावावरती आहेत. अरे पण मुली ही शेअर्स मागू शकतात. एरवी ठीक होतं रे, त्या दोघी आपापल्या घरी जर सुखाने राहत असत्या ना तर ठीक होतं. पण आता अवंतिका परत आली ना. सलील, निघायचं का आपण? आई काहीतरी सांगतात ना रीमा. अरे आता कुठे लगेच जाता, अजून कितीतरी बोलणी व्हायची आहेत. हे बघ सलील, तू त्या घरचा मुलगा आहेस, तुला तुझा हक्क मिळाला पाहिजे. आई प्लीज. अगं प्रत्येकाने प्रॅक्टिकल असावं. मी तुम्हाला नुसतं सावध करतेय. बाकी मला काय करायचंय तुमच्या गोष्टीमध्ये नाक खुपसून? नाही नाही आई, अहो तसं नाही. हे बघ सलील, तुला कुणी काही देवो अगर न देवो, मी आहे ना रे इथे. आणि हे बघ, तू तुझ्या कर्तृत्वावर सगळं काही मिळवून दाखव, त्यांची कुणाचीही मदत न घेतल्याशिवाय. कळलं? बरं सलील, हे बघ, गाडी तू चालवणार आहेस का आपण ड्रायव्हर ठेवायचे? नाही नाही, आय लव्ह ड्रायव्हिंग. हो ना. बरं मग मी आता गोड काहीतरी आणते. सगळ्या गाडीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या आहेत ना? हो. गोड आणते काहीतरी. चला, खूप दिवसापासून असलेलं एक स्वप्न पूर्ण झालं. गाडी आली, स्वतःची फॅक्टरी उभी राहील, बंगला होईल. अवंती, अगं लक्ष कुठे आहे ग तुझं? ओ ओ ओ ओ ओ अगं घे ना ग तिला. ए अवंती, घे जरा तिला. आई पाना चाटून गेला का? अवंती, असं बरोबर नाही ग. हे बघ, आपल्याला डॉक्टरांच्याकडे जाऊन यायला हवं. याचा तुलाही त्रास होईल ग. हे बघ, हे सगळं होतंय ना ते तुझ्या मनाच्या अवस्थेमुळं. पण मला एक सांग, इतक्या लहान मुलांना बाहेरचं दूध देणं कसं बरोबर आहे सांग? डोळे आटलेत आणि मनही शुष्क झाले. इथे अमृत नाही, विष तयार झालंय. असं बोलू नये ग अवंती. आई, हे सुद्धा सुख माझ्या नशिबात नाहीये. सौरभ दादा, सौरभ दादा, काय मैथिली ताई बाहेर भेटायला आल्या. इथे? हो, बाहेर बागेत त्या तुमची वाट पाहत आहेत. तिला सांगितलं नाहीत का जायला? सांगितलं, अतिशय गयावया करायला लागले. मी तरी काय करणार? तुम्ही जरा बाहेर जाऊन भेटून येता का? बागेत कुणीही नाहीये. ठीक आहे, तुम्ही जा. तुम्ही जा आणि जरा लक्ष ठेवा. मैथिली, तू इथे काय करतेस आता? मी काय करू सौरभ? तू माझा फोन सुद्धा घेत नाहीयेस. मला खूप काळजी वाटते रे. अवंतिका वहिनींना हे सगळं कळलं, मला खूप वाईट वाटतं. मी खरं तर त्या दिवशी तुला निरोप द्यायला आले होते. तू मला थांबवायलाच नको होतस. सौरभ, तो एक कमकुवत क्षण आपल्याला किती महाग पडला रे. झालं ते झालं ना. किती विचार करून झालं ते बदलणार आहे का? किती सांगितलं तरी अवंतिकाने जे बघितलंय ते ती आयुष्यभर विसरणार नाही. त्यांना खूप मोठा धक्का बसला असेल ना बिचाऱ्या. सगळं माझ्याचमुळे झालं.
तुझी काही चूक नाहीये. नाही कशी सौरभ, आपल्या दोघांच्या प्रेमात त्यांचा उगाच बळी गेलाय. अरे माझं तर तुझ्याशी लग्नही नव्हतं झालं तरी मी पदोपदी त्या बाईचा राग केला. आणि आता सगळं कळल्यावर त्यांना माझ्याबद्दल काय वाटत असेल? किती राग करत असतील त्या माझा, घृणा वाटत असेल त्यांना माझी. नाही सौरभ, आता मी इथे थांबणार नाही. मी निघते. तू नाही जायचंस. तुझ्यासाठी मी एवढा त्रास सहन केलाय आणि तूच गेलीस तर मग काय अर्थ आहे या सगळ्याला? अजूनही मामा सांगतात की मैथिलीला विसरून जा, पण मी त्यांना निक्षून सांगितलं की नाही विसरू शकणार मी. काही झालं तरी सोडणार नाही मी तुला. तू नाही जायचंस. अरे पण मॅडम, त्यांचं ऐकू नकोस आता. आता आपल्याला पाहिजे ते करायचं. तू कोल्हापूर सोडायचं नाहीस. सौरभ अजिबात. सौरभ दादा, निघतो. सौरभ, तुझी काळजी घे. काळजी. येऊ. मस्त ना भीमा, तुझी आई आता आपल्याला गाडी घेऊन देणार आहे. त्या गाडीतनं मग आपण दोघंही मस्तपैकी इकडे तिकडे फिरत जाऊ. काय मजा येईल ना. काय काय भीमा, काय झालं? अशी काय बसली? सलील, तुला लाज नाही वाटली तिथे गोड खायला? का? आपण नेहमी आपलंच बघायचा, आपल्याच आनंदाचा विचार करायचा. तुझी बहीण तिथे अन्न पाणी सोडून बसलीये, तुला लाज नाही वाटली? तुझ्या घशाखाली गोड उतरलंच कसं रे? शी, मी कुणाला नीट समजूच शकले नाही. कुणाशी कसं वागावं, कसं बोलावं काहीच कळत नव्हतं मला. पण अवंतिकाने माझे डोळे उघडले. तर मला लाज वाटते मग स्वतःची, खरंच. सलील, आम्ही दोघी सारख्याच वयाचे होत रे, तरी ती किती समजूतदार आहे आणि मी किती आनंदात होती इथून जाताना. तिथे गेल्यानंतर तिच्या समोर इतकं सगळं वाढून ठेवलेलं असेल, तिला पुसटची सुद्धा कल्पना नव्हती. ए भीमा, तुला काय वाटलं? मला काय वाईट वाटत नसेल, पण म्हणून आपण काय सगळ्या गोष्टी सोडून देऊ शकत नाही ना. आईला सुद्धा काही कळत नाही. वेळ काय काही न बघता ती हक्काच्या गोष्टी करायला लागली. हे बघ, ती प्रॅक्टिकल विचार करते. तिला तुझ्याबद्दल काळजी वाटते ना, म्हणून. आणि आपण लोक ना नेमके इथेच चूक करतो. भावनेच्या भरात वाहून जातो, व्यवहाराचा विचार करत नाही, प्रॅक्टिकल विचार करत नाही आणि नंतर स्वतःचं नुकसान करून घेतो. नुसतं प्रॅक्टिकल नाही सलील, अति प्रॅक्टिकल. इनफॅक्ट तिच्या स्वार्थी स्वभावामुळे ती स्वतःचं नुकसान करून घेतलेलं आहे तिने. भीमा, नंतर बाबा तिला सोडून गेले ना. सलील, आज बाबा कुठे आहेत, काय करतायत, कसे आहेत मला नाही माहित रे. मला खरंच माहित नाही ते कुठे. मलाही त्यांची आठवण येते. त्यांना भेटायला सवय. काका, तू इथे कशासाठी आलायस? माझ्या घरात माझ्या परवानगीशिवाय तू येण्याची हिम्मत कशी केलीस? हो, मी तुला भेटायला आलोय. कशासाठी? सौरभला त्रास देऊन झाला, आता मला त्रास द्यायचाय का? हे बघ, मी तुला त्रास वगैरे द्यायला अजिबात आलेलो नाहीये. खरं म्हणशील तर मी तुला त्रासातून सोडवायलाच आलेलो. म्हणजे काय? अगं बरं, चल आपलं सामान पॅक कर बघू फटाफट. कशासाठी?
अगं उद्या सकाळी सकाळी आपल्याला कोल्हापूर सोडून जायचंय. हे पहा, मी कोल्हापूर सोडून कुठेही जाणार नाही. आणि हे तू मला का सांगतोयस? मॅडमचा हुकूम आहे. अच्छा, मॅडमचा हुकूम आहे. तू कधीपासून मानायला लागलास मॅडमचा हुकूम? आणि किती पैसे घेतलेस या कामासाठी? मैथिली, मी कुणाकडनं काहीही पैसे घेतलेले नाहीयेत. अगं तू समजून का घेत नाहीये? हे बघ, मला त्या जागीरदाराचा अजिबात भरोसा वाटत नाहीये. त्या नादी लागून फुकट आपलं आयुष्य बर्बाद करून घेशील. हे सगळी मंडळी आपलं खानदान बर्बाद करायला निघाले. हो ना? मग हे सगळं ऐकून तुझा संताप होत नाही? तुझं रक्त खवळून उठत नाही? त्यांच्याचमुळे आज माझी ही अवस्था झाली आहे. आणि इतकं सगळं होऊनही त्यांच्या सोयीसाठी आपण इथून निघून जायचं नाही. काका, मी आत्ताच सौरभला भेटून आली. त्यांनी मला सांगितलंय, मैथिली, कोल्हापूर सोडून कुठेही जायचं नाहीस. काका, त्याला मला सोडायचं असतं ना तर कधीच सोडलं असतं त्यांनी मला. माझी पूर्ण खात्री आहे सौरभ मला सोडणार नाही. पण बहिणीबाईंचं काय? बहिणी आल्यावर मी काय तो निर्णय घेईन. पण काका, आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची हीच वेळ. ज्या निर्दयीपणाने मॅडमने माझ्या एकेका स्वप्नाचा चुराडा केला, तसंच मलाही त्यांच्या एकेका स्वप्नांचा चुराडा झालेला पाहायचंय. आणि काका, या सगळ्यांमध्ये मला तुझी साथ हवी. बरोबर आहे, पटतंय मला. मैथिली, घाबरू नकोस. हा तुझा काका तुझ्या बरोबर आहे. बघतो तुला कोण हात लावतो ते. अहो, रीमाने मला सगळं सांगितलं. मला इतका खरंच शॉक बसला. रीमा सगळं अहो इथलं सांगते काय काय होतं ते. पण मला हे कळत नाही दीक्षित की इतकं श्रीमंताचं स्थळ तुम्ही बघून दिलं आणि ही अशी फसगत केली या लोकांनी. काय होतं, पैसा बघून आपण लोक अगदी हुरळून जातो. एवढी शिकली सवरलेली माणसं आपण, पण ना त्या मुलाच्या चारित्र्याची चौकशी करत ना त्यांच्या घराण्याची चौकशी करत. आणि म्हणूनच रीमाच्या बाबतीत मी पहिल्यापासून अशी कॉशियसली वागले की माझी ही अशी फसवणूक व्हायला नको म्हणून. आता सलील आमचा अतिशय चांगला मुलगा आहे, पण सगळी सलील सारखी थोडीच असतात ना. हे बघा दीक्षित, मोठ्या मुलीच्या वेळेला तुमची फसवणूक झाली, मग दुधाने तोंड पोळल्यामुळे निदान ताक तरी फुंकून. एवढी तुमची मुलगी सुंदर, देखणी, हुशार, स्मार्ट, पण तिलाही या लोकांनी मूर्खात काढलं. हे काय लायकीची आहेत ही माणसं. थर्ड क्लास पीपल. घरामध्ये ही अशी थेर आणि घरातल्या मोलकरणीशी संबंध. बघा साठेबाई, खरं तर ना दीक्षित, तुम्ही तिथे जाऊन चांगलं भांडायला हवं होतं माहितीये. मला सांगा, मी जाऊन भांडते ना त्यांच्याशी. अहो, एका स्त्रीचा अपमान. चांगली आमच्या स्त्रीमुक्तीवाल्यांचा मोर्चा त्यांच्या घरावर नेते आणि चांगलं त्यांना सुतासारखं सरळ करते की नाही बघा. आणि त्या सौरभ आणि त्या शोभनाताईंच्या तोंडाला गाळं फासून नाही त्यांची कोल्हापूरभर धिंड काढली ना तर. काय बोलताय काय तुम्ही? अहो, चांगलं पेपरात छापून यायला हवं हे प्रकरण. मी छापू का? प्लीज नको. तुम्ही ही जी दाखवली ती सहानुभूती पुरेशी. अरे, तुम्हाला एवढं चिडायला काय झालं? हा, बरोबर आहे, तुम्ही खूप फ्रस्ट्रेट झाला असाल नाही. नवऱ्यानी लफडी केल्यामुळे मुलगी परत माहेरी आली हे लोकांना सांगायला तुम्हाला तोंड कुठे नाही का? आई, काय बोलतेस तू हे? मला कळतंय ग त्यांचं दुःख, म्हणून तर मी बोलते. मिस्टर दीक्षित, माझं बोलणं तुम्हाला कठोर वाटत असेल, पण हे खरं आहे की नाही सांगा तुम्ही मला. आता तुमच्या मुलीचं भविष्य खरंच कठीण आहे हो. एकदा का घटस्फोटीत म्हटलं की तिच्याशी कोण लग्न करणार? आणि शिवाय ही 2 मुलं पत्रामध्ये. आपला समाज खरंच अतिशय वाईट आहे. एकदा का घटस्फोटिता म्हटलं की लोक तिच्यावरच ताशेरे झाडतात, तिच्या चारित्र्याविषयी शंका घेतात, तिचीच काही प्रकरण असतील असं म्हणतात, इव्हन ती बथैली असेल असंही. बस बस करा आता. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? तुम्ही आम्हाला सहानुभूती दाखवताय की आमच्या जखमीवर मीठ चोळताय?
मिस्टर दीक्षित, मी इतकं कळवळून बोलते आणि तुम्ही जाऊ दे झालं. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. चलील रीमा, मी निघाली. आई अहो, बाबा तुम्ही कशाला त्यांना असं बोलला? आईच चुकलंय. कधी कधी ना ती विचित्रच बोलते. बघ, पण त्यांचा हेतू काय? सलील, गप्पा बस, अजिबात बोल नकोस. नाहीच बोलणार आहे मी आता. कोणाकोणाची तोंड बंद करणार तुम्ही? आता सगळं ऐकून घ्यायची तयारी ठेवा. आय एम सॉरी बाबा. ऍक्च्युली माझंच चुकलं. मी आईला सांगायला नको. नाही, आपण सांगितलं नाही तरी एक दिवस सगळ्यांना कळणार आहेच. खरं आहे त्याचं. पण म्हणून माझ्या मुलीला कोणी काहीही बोललेलं ऐकून घेणार नाही मी. आणि मला जगाला ओरडून सांगायची अजिबात गरज नाहीये. ती निर्दोष आहे हे तीच एक दिवस सिद्ध करेल. बघाल तुम्ही.